आणखी एक महत्त्वाची बातमी, पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाहीये। नागपूरमध्ये 10 मे पासून याची अंमलबजावणी होणार आहे। विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलाय। सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। नागपूरमधली ही घटना समोर येते। नागपूरमध्ये विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा एक वेगळा निर्णय घेतलाय। कोणत्याही पेट्रोल पंपावरती ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जाणार नाहीये। 10 में से हम सारे पेट्रोल पंप जो नागपुर के हैं उसमें डिजिटल ट्रांजैक्शन, यूपीआई ट्रांजैक्शन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ये सारे ट्रांजैक्शंस हम बंद करने वाले हैं। ये विषय हमने इसलिए लिया है, ये मुद्दा हमने इसलिए लिया है क्योंकि जो डीलर्स के ऊपर अपना उनके अकाउंट्स ब्लॉक किए जा रहे थे क्राइम ब्रांच द्वारा, ये इसलिए हमने ये मुद्दा लेना पड़ा है। आमच्या 25 ते 30 डीलर लोकांच्या अकाउंटमध्ये बँकांनी रक्कम फ्रीज केलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की नॅशनल क्राईम पोर्टलवरून आम्हाला मेल आलेले आहे की या अकाउंटमध्ये रक्कम ब्लॉक करा, आणि 2 डीलरचे अकाउंट पूर्णपणे ब्लॉक केलेले आहे। तर त्यांचे सगळे व्यवहार थांबून गेलेले आहे। आणि त्यांनी पेट्रोल डिझेल कसं मागवायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे, कारण आम्हाला प्रत्येक डीलरला कंपनीमध्ये एक अकाउंट रजिस्टर करावा लागतो आणि त्या रजिस्टर्ड अकाउंटमधूनच पेमेंट करावं लागतं। आणि जे रजिस्टर्ड अकाउंटर जर आमचे ब्लॉक झाले तर आम्ही पेमेंट कसं करणार, माल कसा मागवणार आणि पब्लिकला माल कसा पुरवणार। तर मी हे ऐकत आहे की काही लोक घोड करत आहे, पेमेंट झाला मग त्यांनी निघून जात आहे, त्याच्याने हे पेट्रोल पंपचे बँक जे सीज होत आहेत। पण आम्हाला आग्रहाची विनंती आहे मेंबर लोकांना पण, जे कस्टमर लोक आहेत त्यांना पण सांगायचं, जो पण पेमेंट तुम्ही करत आहे लगेच आपला मोबाईल त्यांना दाखवायचा। तुमची सुविधा सरकारने आमच्यासाठी काढली आहे, ती काही लोकांमुळे ती बंद नाही व्हायला पाहिजे। बहुत ज़रूरी चीज़ है, और डिजिटल जब से आया है तब से लोगों की बहुत मदद हुई है। कभी भी रात को अगर काम रहा, कई सारे एटीएम बंद होते, एटीएम से पैसे नहीं होते रातों रात, तो आदमी अपने गूगल पे से, या इमरजेंसी होती है तो वहाँ से अपना पैसे वैसे मंगा के अरेंज करके इमरजेंसी में पेट्रोल डाल सकता है। ये सब चीज़ें इंडिया में बंद नहीं होना चाहिए। इंडिया इसी की वजह से आगे है आज, और मैं चाहता हूँ कि और भी चीज़ें डेवलप हो इसमें, जैसे कि और भी अच्छी यूपीआई आए जिससे और फास्ट पेमेंट हो, और जितना हो सकता है कि डिजिटली रखना चाहिए। मेरे ख्याल से कैशलेस ही रहेगा तो अच्छा है।